हा गेला सीमारेषाच्या बाहेर, हा गेला वावरात, हा गेला प्रेक्षकांमध्ये. सर तुम्ही काय बोलताय? मी शब्द शोधतोय. 22 षटकार मारतात ते लोक. म्हणजे आज आहे शानदार शनिवार, कारण खेळतीये ह्या सीझनची मोस्ट एक्सप्लोसिव्ह टीम सनरायझर्स हैदराबाद, ज्यांनी केलं 287 धावांचा रेकॉर्ड. त्यांच्यासाठी 300 पर्यंत धावा करणं जास्त कठीण नाहीये मित्रांनो. तर मग आज दिल्लीच्या होम ग्राउंडवर दिल्ली विरुद्धच हा रेकॉर्ड ब्रेक होईल का? दिल्ली पहिल्यांदा खेळतीये आपल्या होम ग्राउंडवर. त्यांचा उत्साह नक्कीच उंचावलेला असेल. वेलकम टू कूल स्टायलिश फॅन्स मॅच सेंटर लाईव्ह. मी हेमा लेंगळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज स्टुडिओ मध्ये आपल्या सोबत आहेत किरण सर आणि केदार जाधव. वेलकम वेलकम सर. वेलकम केदार सर. आज दिल्ली पहिल्यांदा आपल्या घरी खेळतीये, तर ते जिंकतील का? नाही, एक होम ग्राउंड ॲडव्हान्टेज असतो आणि पण त्यांना म्हणतोय आज मी त्यांना एक्सप्लोसिव्ह मोस्ट एक्सप्लोसिव्ह टीम असंही एक टॅग लाईन देऊन टाकली आहे. ते त्यांची विजयाची हॅट्रिक आज मिळवतील का? मला नक्कीच. हैदराबादचे बॅट्समन नक्कीच आहेत. सो किरण सर, तुम्हाला एक प्रश्न आहे माझ्या आणि प्रेक्षकांच्या मनातला, की आज 300चा रेकॉर्ड ब्रेक होईल का? हे बघ, जसं क्रिकेट चाललंय आणि अजून तर ह्या म्हणजे 8 मॅचेस व्हायला आता होणार आहे. ते करतील असं किरण सर म्हणालेत. केदार, तुला काय वाटतंय? 22 षटकार एका डावात हा रेकॉर्ड त्यांनी ऑलरेडी सेट केलेला आहे. याहून पलीकडे जाऊन काय रेकॉर्ड पाहायला मिळतील आज आपल्याला? मला वाटते षटकार धावा हा एक बेंचमार्क सेट केलाय आणि सगळ्या टीम 250 धावा करतील या आणि इथून पुढच्या सगळ्या हंगामात कॉमन गोष्ट होईल याची मला खात्री आहे. वाह, तुम्हारे मुंह में घी शक्कर. नाही, आतापर्यंत 14 मॅचेस मध्ये 250 झालेले आहेत. हो, एक्झॅक्टली. म्हणजे हा रेकॉर्ड आहे ऍक्च्युअली. रेकॉर्ड जबरदस्त 200च्या वरती गेलेले आहेत. एक्झॅक्टली. आणि सगळे संघ खूप भारी खेळत आहेत आणि अशाच भारी खेळीची गरज आहे पुढच्या वीक मध्ये, कारण सुरू होतोय उद्यापासून पे बॅक वीक. म्हणजे आतापर्यंत फेड करेल का? एक रिव्हेंज मॅच असं वाटतं मला, आणि करायला पाहिजे का. आरसीबीला एकदम खाली आहे, म्हणजे तुम्ही बघितलं तर टेबल टॉप बघितले तर खाली एकदम गडावर ते बस. पण कोलकाताच्या होम ग्राउंडवर देखील मॅच आहे. सो एक्साइटमेंट आहे. मॅच मध्ये काय होणार हे नक्की आपण थांबलोय सगळे पाहायला. आणि अशीच एक पुढची मॅच, काल जरी LSG जिंकली असेल CSK विरुद्ध, तरी मंगळवारी होतीये पुन्हा एकदा पेबॅक मॅच दोघांमध्ये. आणि आय एम शुअर केदार, तू खूप उत्सुक असतील ती मॅच पाहायला. नाही, पण रिझल्ट मला ऑलरेडी माहिती आहे. म्हणजे कंडोलन्सेस देऊया आपण LSG ला, की तुम्ही हारणार आहे हे ऑलरेडी तयारी ठेवा, असं केदारचं म्हणणं आहे. सो ठीक आहे, इलाका पण आमचा, धमाका पण आमचा, थला पण आमचा. आणि कालची थलाची बॅटिंग पाहून आयुष्यातले सगळे दुःख. पुढच्या टीम मध्ये असे खूप प्लेयर आहेत ज्यांना वाटतं की अरे आपल्या अगेन्स्ट जरी खेळतोय पण आज धोनी भाईंनी खेळा चालू राहावी. हे जे प्रेम आहे डोळ्यात आपल्याला केदारच्या दिसतंय. ह्यांनी जे वयाचं जे म्हटलं ना, मी वय मोजतच नाही. मी त्याला अजूनही बघतो. मी त्याला फर्स्ट टाइम बघितलं, आता धोनी आला म्हणजे दुसऱ्या कोणा बघतच नाही ते. नक्कीच. आणि असाच उत्साह अजून एका मॅच साठी मला नक्की आहे, म्हणजे आपल्या मुंबई इंडियन्सची जी पेबॅक मॅच आहे राजस्थान रॉयल्स विरुद्ध. आणि आपली मुंबई जयपूरमध्ये पोचली देखील आहे त्यांचा सामना करण्यासाठी. मग काय जयपूर गाजवणार आपली मुंबई? हे सगळे जे सुपरमॅनचे ड्रेस आपल्याला दिसतात, हा कॉस्ट्युम नेमका का घातला किरण सर आपल्या टीमने? हा पनिशमेंट आहे. आतापर्यंत जोकर असायचा आणि ह्या वर्षी सुपरमॅन बनवलाय. आणि कोणी लेट झालं, कोणी मीटिंग मध्ये नाही आलं, तेवढे 2 दिवस. ओके. सो अशी पनिशमेंट आपल्या प्लेयर्सना दिली जाते. मस्त गंमत करत आपली टीम चांगला परफॉर्मन्स देणार आहे पुढच्या मॅच मध्ये, याचा मला कॉन्फिडन्स आहे केदार. नक्कीच. मागचा सामना सुद्धा MI ने जिंकला होता. बॅक टू वेअर दे बिलॉंग अशा ठिकाणी ते नक्कीच आलेले आहेत. डेफिनेटली. नाही, बिलकुल. आणि त्यांना ही मॅच जिंकणं खूप जरुरी आहे, कारण की एवढं सोपं नाही का. राजस्थान त्यांच्या होम पिचवर चांगलं क्रिकेट खेळते, चांगली टीम पण आहे. पण नक्की मुंबई इंडियन आहे ना, फुल टीम आहे आणि त्याला म्हणजे एकदा फॉर्ममध्ये आली ना त्यांना थांबवणं फार डिफिकल्ट आहे.
CS सरप्राईजेस देतात तुम्हाला फुल. नक्कीच मुंबई इंडियन्ससाठी आपण ब्लीड ब्लू जरी म्हणत असलो तर त्यांचा रेड हॉट फॉर्म घेऊन ते नक्कीच पोचलेत जयपूरमध्ये. आणि आता मला तुम्हा दोघांबरोबर एक गंमत खेळायची, असा एक गेम आपण ठरवलेला आहे. आपण काही पिक्चर्स बघणार आहोत. आता AIचा जमाना आहे, सो आपण 2 प्लेयर्सचे फेसेस मर्ज केलेत आणि त्या दोन्ही प्लेयर्सची नावं आपल्याला ओळखायची आहेत. लेट्स गो फॉर इट. KL राहुल. बरोबर. KL राहुल. चलो नेक्स्ट वन फॉर किरण सर. टीम जबरदस्त, बरोबर ओळखलेलं आहे. संजू सॅमसंग. आणि सगळ्या दाड्यांमुळे सगळं कन्फ्युजन असते. पण ह्या गेम मध्ये जिंकल्यामुळे आपल्याला मिळणार आहे का जीतो दंदनादन प्राइज? जीतो दंदनादन प्रमोट करायला मिळणार आहे तुम्हाला. दॅट्स इट. चला पाहू पुढचा फोटो. बटलर. सर केदारचा चान्स होता पण पार्टनर टीम आहे, सो इट्स ओके. वा, केदार सरांनी बरोबर ओळखलेलं आहे. बटलर आणि फॅफ. चलो नेक्स्ट वन. आता ठरवा कोण जाणार आहे. आता मी आता मी आणि विराट कोहली दोघही नॉर्थचे पैलवान. विराट आणि शेखर आहे का? ओ येस, खूप मस्त मर्ज झालेलं. दिस इज ग्रेट. मला आता तुला लास्ट टू करायचं. लास्ट टू तुझ्यासाठी. मला पण हेल्प करणार तुम्ही? तो ह्यातला ऋषभ पंत नक्की आहे. शुभमन आहे का? जॉलाइन. मुलींना जॉलाइन शुभमनची नक्की ओळखायला जमतं. आय थिंक दिस इज शुभमन अँड ऋषभ पंत. जमलंय तुला. जमलंय. माझ्या आवडीचे क्रिकेटर्स मी नेहमी ओळखते. मस्त गेम झालेला आहे आणि खूप धमाल आलेली आहे. तुमचं नॉलेज तर ग्रेट आहेच, माझंही थोडंफार टेस्ट झालं आणि तुमच्यामुळे ते अजून एव्हर इन्क्रीजिंगच आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर भेटू कूल स्टायलिश फॅन्स मॅच सेंटर लाईव्ह मध्ये, ज्यातली दिल्ली जिंकली आहे 11 सामने आणि SRH जिंकली आहे 12 सामने. म्हणजे मित्रांनो खूप टक्करवाली मॅच आहे आणि खूप मजा येणार आहे आपल्याला पाहायला. दिल्लीची गोलंदाजी उत्तम ठरली आतापर्यंत. पॉवर प्ले मध्ये खूप चांगले बॉलर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुकेश, ईशांत असे छान खेळाडू आपल्याला उत्तम कामगिरी करताना बघायला मिळत आहेत. किरण सर, तुम्हाला काय वाटतं त्यांची बॉलिंग आज समोरच्या टीमला थांबवू शकेल का? जशी शेवटल्या मॅच मध्ये त्यांनी गोलंदाजी केली आहे. ईशांत शर्मा आहे, मुकेश कुमार आहे, हे गोलंदाज खूप चांगले आहेत. आय थिंक ओव्हरऑल चांगली बॅलन्स टीम आहे यांची आणि त्यांनी थोडा वेळ घेतला पण एक आता टीम चांगली दिसती आता त्यांची. आणि खलील त्यांनी पण गोलंदाजी चांगली केली आहे. तर मला वाटतं आणि तुम्ही रेकॉर्ड बघितला ना शेवटल्या SRH समोर. वाह, मस्त कामगिरी दाखवली आहे दिल्लीने. आणि आत्ता सर जसं म्हणाले कुलदीप यादव नावाचा एक उत्तम स्पिनर दिल्ली कॅपिटल्सकडे आहे आणि त्याची आज 150वी T20 मॅच तो खेळणार आहे. सो त्याच्यासाठी एक स्पेशल मोमेंट आहे आणि आज तो आत्तापर्यंत त्याची जी कामगिरी आहे त्यातून नक्की आपल्याला कळते की तो खूप मेहनत घेऊन इथपर्यंत आलाय. सो पाहूया तो नेट्स मधून आपल्याला गोलंदाजीबद्दल काय सांगतो. सो कुलदीप म्हणतोय की त्याची खेळी यासाठी चांगली झाली कारण तो आता ऐकायला जास्ती लागलाय. तुलाही असंच वाटतं का केदार? अगदी बरोबर आहे की सगळे जे खेळाडू असतात त्याच्यावर नवीन येतात त्यांना मध्ये एक जोश असतो की मला सगळं माहिती आहे किंवा मी हे सगळं करून आलो. ही पण बाजू बरोबर असते. ज्यांना चांगलं करायचं आहे, तुमचं क्रिकेट सुधारायचं आहे आणि ते कुलदीपनी केलं जेव्हा त्यांनी तो रनअप सरळ केला आणि त्याच्यानंतर तो खूप जास्ती सातत्याने तो विकेट्स घेत राहिला आणि खूप जास्ती डेंजरस मिस्ट्री स्पिनर झालाय. असंच सातत्याने विकेट घेणारा अजून एक नाव दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणजे ऋषभ पंत. गेल्या मॅच मध्ये त्याने इतकी छान कामगिरी दाखवली आहे. 2 विकेट आउटस्टँडिंग म्हणजे क्लास झेल घेतले त्यांनी. म्हणजे असं वाटलं की हा ऋषभ पंत पुन्हा आलाय जो होता ओरिजिनली. पण मला आवडलं त्याच्यामध्ये टॅलेंट जबरदस्त आहे आणि मॅच विनर आहे. महत्वाचं काय मॅच टीममध्ये प्लेअर कसा असला पाहिजे, मॅच विनर. डेफिनेटली असाच एक मॅच विनर खेळाडू ऋषभच्या समोर थांबलाय. म्हणजेच समोरच्या टीमचा कर्णधार पॅट कमिन्स उत्तम गोलंदाज म्हणून खूप मॅचेस जिंकवल्यात त्याने सनरायझर्स हैदराबादना.
दोन्ही कॅप्टन्सवर आज खूप प्रेशर आहे. कमिन्स आणि पंत कोण जिंकणार आहे ते आपण पाहू लवकरच. पण तुम्ही घर बसल्या जिंकू शकता लाखोंची बक्षिसं. कसं? जीतो धन धनादन कॉन्टेस्ट मध्ये भाग घेऊन. तो सिनेमा आपल्या सगळ्या इम्पॉर्टंट गप्पा झालेल्या आहेत. गड चढलेला आहे. आता झेंडा गाडायची वेळ आली आहे. किरण सर, आज कोण जिंकणार आहे? मला वाटतं DCला ॲडव्हान्स असं वाटतं 200-190 हा स्कोर आहे ओके. या खेळपट्टीवर. वाह, रेकॉर्ड ब्रेकर्सच्या अगेन्स्ट सरांचं म्हणणं आहे की DC जिंकेल. केदार, तुला काय वाटते कोण जिंकेल आणि किती अपेक्षित धावा आहेत? या स्कोअरची आहे 200 पेक्षा जास्ती. त्यामुळे सनरायझर्स जिंकेल. 200 पेक्षा जास्ती धावा करतील हा माझा अंदाज. वाह, दोन्ही एक्सपर्ट्सनी दोन वेगवेगळ्या दिशा मला दाखवलेल्या आहेत आणि ह्यामुळेच अजून एक्साइटमेंट वाढली आहे की आजच्या मॅचमध्ये काय होणार आहे. कारण टक्करची मॅच नक्कीच होणार आहे. आता वेळ झाली आहे टॉसची, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.